आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आवाज आला होता. तिकडे जाऊन बघूया. ओम नमः शिवाय. या ही बघा, इथेच आहे ती. ही बघा. यांचा चेहरा किती बदललाय स्वामी. मीच आहे ग, तुझा भाऊ. रूप बदलून आलोय मी. ते कळलं दादा, पण असं का केलंस? मला का तुम्ही शोधत आला? तुझ्याकडून मदत घेण्यासाठी मी इथे आलोय. सगळ्या समस्यांवर मार्ग काढणारा तुला कसली अडचण आली? कोणामुळे अडचण आलीये? देवीच्या मंदिरातून कालचक्र मिळवल्यानंतर 20 वर्षांपासून मी त्या नंदिनीला ताब्यात ठेवलं होतं माझ्या. पण काही महिन्यांपूर्वी नंदिनी माझ्या बंधनातून बाहेर पडली आहे ग. आणि या पौर्णिमेला तिला नागकन्या म्हणून स्त्री रूप सुद्धा मिळालंय. त्यामुळे नंदिनी आता अगदीच सर्व शक्तिशाली झालीये. त्या नंदिनीला मारण्यासाठी मी शेवटचा प्रयत्न म्हणून केलेल्या विश्वलिंगम पूजेमध्ये माझी मांत्रिक शक्ती पूर्णपणे गमावली. त्यामुळे आता नंदिनीचा सामना मी करू शकणार नाही अशी परिस्थिती आलीये. म्हणून तुला भेटायला आलो. अशा परिस्थितीत तूच आमची मदत करू शकते. मी मदत नाही करू शकणार. शिवगण होण्यासाठी मी करत असलेल्या महान तपश्चर्या येणाऱ्या शिवरात्रीला संपणार आहे. येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत मी जर ध्यान केलं तर माझी तपश्चर्या पूर्ण होईल. त्यानंतर मी शिवगण होईन. पण त्याआधी मी दैवी शक्ती असणाऱ्या नंदिनीच्या विरोधात माझ्या शक्तीचा प्रयोग केला तर मी माझे ध्येय साध्य नाही करू शकणार. माझ्या एवढ्या वर्षांच्या तपश्चर्येला काहीच अर्थ नाही होणार. ओम नमः शिवाय. माझे शिवगण होण्यासाठीची खरी परीक्षा आत्ता सुरू होणार आहे आणि तुम्ही आलात हा पण त्याचाच एक भाग आहे. ओम नमः शिवाय. मी सगळं काही करू शकते पण नंदिनीच्या विरोधात आता मी काहीच नाही करू शकत दादा. तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कळतंय, पण आता जर का तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर नंदिनी आमचा सर्वनाश करेल. तुमच्या रक्षणासाठी कालचक्र आहे. कालचक्र तुमच्याकडे असेपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही. कालचक्र असताना सुद्धा कुमार वाचू शकला नाही. आपल्या 5 जणांमधून कुमारचाच तिने खून केलेला आहे. आता पुढे आणखीन काही होण्याआधी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे आलो. नंदिनीला स्त्री रूप मिळाल्यानंतर ती जेवढी शक्तिशाली झाली आहे तिच्यापेक्षा मी शक्तिशाली होईन शिवगण झाल्यावर. कळलं? तुमच्यातली एक मी जर सर्व शक्तिशाली झाली तर त्याचा फायदा तुम्हा सर्वांना होणार आहे. लक्षात ठेवा. येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत सर्व काही सांभाळून घ्या. त्यानंतर मी शिवगण झाल्यावर नंदिनीचा खेळ संपवते. इथे एक एक दिवस जगणं आमच्यासाठी कठीण झालंय आणि तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत थांबायला सांगताय. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. परिस्थिती समजून घ्या. मी जास्त वेळ तुमच्याशी बोलू नाही शकत. निघा तुम्ही आता. जा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
स्वतःला त्रास देऊन तू करत असलेली तपश्चर्या पूर्ण झाली पाहिजे. तू शिवगण झालीच पाहिजे. मी मनापासून शुभेच्छा देतो तुला. शिवरात्रीसाठी आणखी 2 आठवडेच उरलेत ना. तोपर्यंत त्या नंदिनीच्या समस्येला मी बघून घेतो. तू तुझी तपश्चर्या संपली की परत निघून ये. येतो आम्ही. हा चला. येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत कोण जिवंत असो किंवा नसो, पण माझी तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर नंदिनीला मी संपवून टाकणार. सीता, ड्रेस एकदम मस्त दिसतोय. खरंच थँक्यू. माझ्या बर्थडे साठी तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी छान ड्रेस शिवलायस. आता मी सुद्धा तुला छानसं गिफ्ट देणार आहे. काय गिफ्ट देणार आहेस? माझं लेकरू. देवसेना, आईच्या फोटोला नमस्कार कर आणि आशीर्वाद घे. मी तुझ्यासाठी मस्त खीर बनवून आणते. आई, मला आशीर्वाद दे आई. अय्या आई, तू आलीस. तुला आयुष्यात कधीच कसलीच कमतरता भासू नये. सुखी राहा. आई चल ना, आपण दोघी खेळूया. मी तुला वॉटर गन आणून दिले की नाही, त्याने तू खेळ. हा ठीक आहे आई. वॉटर गन कुठे ठेवली मी? त्या दिवशी आजोबांच्या रूम मध्ये खेळत होते ना मी, तिथेच ठेवली असणार. आता काय करायचं स्वामीजी? तुम्ही जरा इथेच थांबा. मी माधवीला भेटून येतो. ठीक आहे स्वामीजी, आम्ही गाडीत जाऊन बसतो, तोवर तुम्ही भेटून या. हो. ठीक आहे. माधवी,
तिला माझ्या मंत्रबंधनात ठेवलं होतं. नंदिनीला बंदिस्त केलेल्या ठिकाणी माणसा इतकं उंच वारूळ तयार झालं आणि आता अगदी तसंच तुझ्या अंगावर देखील वारूळ तयार झालंय. नंदिनीवर तयार झालेल्या वारुळाला मी इतकी वर्ष माझा विजय समजत होतो, पण तुझ्यावर आलेलं वारूळ पाहून मला मी केलेली चूक समजून येते. माधवी, या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मला तुझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. पंच अक्षरांच्या मंत्राशिवाय मला दुसरं काहीच नकोय, म्हणून मी सगळं सोडून इथे निघून आली आहे. माझ्यासाठी तू काय करू शकतो? ओम नमः शिवाय. हे कालचक्र मी तुला देणार आहे, त्याची तुला मदत होईल. ते कालचक्र तुमच्याच मदतीला उपयोगी पडणार आहे. तुला आताच्या घडीला कालचक्राची मदत भासणार नाही, पण याची शक्ती फारच निराळी आहे, कळलं? हे तुझ्या तपश्चर्येचं रक्षण करू शकते. माझ्या तपश्चर्येच्या रक्षणासाठी या जंगलातील कार्ला देवी आहे दादा. तू हे शिवभक्तीपोटी बोलतेस. कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी अशा शक्तीची साथ गरजेची आहे. तुला हे स्वीकारावे लागेल. दादा, मी सामान्य माणूस असतानाच हे कालचक्र नाकारलं होतं. या कालचक्रापेक्षा पण मोठ्या शिवगण शक्तीच्या शोधात आहे मी. आता मला याची गरज नाहीये. या कालचक्रासाठी किती लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत, पण हे स्वतःहून तुझ्याकडे आलं तरी तू नाकारतेस. माधवी, शिव असलेल्या जागी ही शक्ती आलीये. स्वतःहून आलेली कोणतीही वस्तू आपण कधीच नाकारायची नसते. शिव तपश्चर्या करणारी तू शिवशक्तीला अशी नाकारू नकोस. माधवी, तुझ्या दादासाठी तुला हे स्वीकारावंच लागेल. एका भावाने आपल्या बहिणीला दिलेली भेट म्हणून समजून घे. मला खूप आनंद होईल. याचा स्वीकार कर माधवी. ओम नमः शिवाय. नाही दादा, तू कितीही बोललास तरी मी हे स्वीकारणार नाही. हे कालचक्र तुझ्याकडेच असणं खूप महत्वाचं आहे. मला खूप बरं वाटलं, पण तुझ्या बहिणीला आनंदी ठेवायचं असेल तर हे कालचक्र तू परत घेऊन जा दादा. मला तुझ्या रक्षणाची काळजी आहे आणि तू माझीच काळजी करतेस. ठीक आहे, मग तुझ्या मनाप्रमाणे हे माझ्या जवळच ठेवतो. दोन आठवड्यात कालचक्राच्या रहस्याबद्दल कोणाला कळलं तर त्याच्या जीवाला धोका आहे. आणि हे कालचक्र ज्याच्याकडे आहे त्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे. ठीक आहे, दैवी रहस्य आहे, देवाच्या रहस्यासारखंच राहिलं पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इथे तर कुठेच दिसत नाहीये. कुठे ठेवली असेल? अरे, ही काय इथेच ठेवली आहे. आजोबांनी पाहिलं तर ओरडतील. होती तिथे लावून ठेवते.
अरे हे तर स्टेअरिंग सारखं दिसतंय. याच्याशी मी खेळच शकते. इथे तर एक रूम आहे. इतके दिवस माहित कसं नव्हतं. मी आज जाऊन बघते काय आहे ते. हं? ही खोली जरा विचित्रच वाटते. देवीची मूर्ती आजोबांनी या खोलीत का ठेवली आहे? आणि आजोबांनी मला ही खोली कधी दाखवली का नाही? हे काय आहे? हे तर गोल्डन चषकासारखं दिसतंय. काय पार्टनर, अजून स्वामी नाही आले? खूप वेळ झालाय. येतील रे ते. तू कशाला घाई करतोयस? ते बघ आले. हो स्वामीजी, अचानक एवढा वारा कसा काय सुटला? कदाचित नंदिनी नाग तर नाही ना आली? काही समजत नाहीये. जोरदार वाऱ्यासोबत ही भैरवीच आली आहे इथे. काय रे, मला एकेरी नावाने बोलवणारा तू कोण आहे? हसतोस कशाला? तू त्या तंबोरांचा शिष्य आहेस का? हेच तंबोरान आहे. आधी याला मी पाहिल्यासारखं वाटत नाहीये. नाही, मी नाही ओळखत याला. अगं तू यांना ओळखलं नाहीस का? अगं तुझ्या मांत्रिक विद्येने तू तुझं रूप बदलत होतीस, तसंच स्वामीजीने पण रूप बदललंय. काय ग, नंदिनीला पकडून घेऊन येते असं बोलून गेली होतीस, मग आता रिकाम्या हाती का आली? एवढीच तुझी शक्ती आहे वाटतं. माझ्या शक्तीचा मी बरोबर वापर केला होता, पण नंदिनीला पकडायच्या वेळी पार्वती मध्ये टपकली आणि सगळं बिघडलं. मला कुठलंही कारण देऊ नकोस तू. नंदिनीला तू पकडू नाही शकलीस. तू तेव्हाच हरलीस, कळलं? नंदिनी एकदा वाचली असेल, पण तिला मी पुन्हा पकडेन. तू पकडायला गेली होतीस तेव्हा ती सामान्य नाग होती, पण आता सर्व शक्ती प्राप्त झालेली शक्ती नाग आहे ती. त्यामुळे तुझ्याने आता काहीच होणार नाही. माझ्याने शक्य होणार नाही असं बोलू नकोस. भैरवी करू शकत नाही असं काहीच नाहीये जगात. मला नंदिनीची गरज नाहीये, कालचक्र हवंय. तेवढं दे मला. पैज हरल्यानंतर देखील तुझी कालचक्राबद्दल बोलण्याची हिम्मत झालीच कशी?
तुम्ही आता जर मला कालचक्र दिले नाही तर तुम्हा सगळ्यांना तुरुंगात पाठवेन मी. मी त्या दिवशी सांगितलं तेच आताही सांगतो. भैरवी, कालचक्र सांभाळण्याची तुझी लायकी नाहीये. नंदिनीला मारलं तरच तुला मी योग्य समजेन. आधी नंदिनीला मार, मगच कालचक्र माग. मी ते तुला देईन. नंदिनीला मारून यायचं एवढंच आहे ना? आत्ता तिला संपवून येते. नंदिनीला मारण्यात आता घाई करू नकोस, कारण आता नंदिनीला स्त्री रूप मिळालंय. ती कोणत्या रूपात आहे ते आम्हाला देखील माहित नाही. म्हणूनच तर मी माझं स्वतःचं रूप बदललंय. आता नंदिनीचा आक्रोश भयंकर वाढला असेल. अशा वेळी तू कसलीही गडबड करू नकोस. हे बघ भैरवी, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. या विषाची विनाकारण परीक्षा घेऊ नकोस. अडचणींना घाबरून मागे हटणारी मी नाहीये. अडचणींना सामोरं जाण्यासाठी नेहमी तयार असते. मी कोण आहे हे फक्त तुम्हालाच नाही, त्या नंदिनीला पण दाखवणार आहे. स्वामीजी, आज माझ्या नातीचा देवसेनाचा वाढदिवस आहे. ती आजोबांची वाट पाहत बसली असेल. हे तिघे या जंगलात कशासाठी आले असतील बरं? कारणाशिवाय हा तंबोरान कुठेच जात नाही. काय कारण असेल? या जंगलात काहीतरी रहस्य आहे. आधी ते काय आहे ते शोधून काढते. कालचक्रासारखी अजून कोणती शक्ती असेल तर ती पण मिळवेनच.